स्त्रीवाद म्हणजे स्त्रियांसंबंधीचा असा अभ्यास आहे की ज्यामध्ये स्त्रियांच्या दृष्टिकोनातून स्त्री जीवनाच्या सर्व परिप्रेक्ष्यांवर टाकलेला एक दृष्टिक्षेप आहे. अर्थातच स्त्रीवाद म्हणजे काय, तर स्त्रियांसंबंधित असणाऱ्या सर्व समस्या, त्याच्याशी संबंधित असणाऱ्या सर्व बाबी यांचा जो अभ्यास केला जातो त्याला स्त्रीवाद असे म्हणतात. स्त्रीवाद म्हणजे काय आहे, तर स्त्रीच्या जीवनाशी संबंधित असणारं ते एक तत्त्वज्ञान आहे, एक जाणीव आहे. स्त्री पुरुष समानतेसाठी स्त्रियांनी दिलेली आर्त हाक म्हणजे स्त्रीवाद आहे. अर्थातच यापूर्वी आपण स्त्रीवाद म्हणजेच फेमिनिझम या शब्दाची उत्पत्ती कशी झाली, तर लॅटिन भाषेतील फेमिना या शब्दापासून त्याची उत्पत्ती झालेली आहे. आणि अर्थातच फेमिनाचा अर्थ काय होतो, वुमन किंवा स्त्री असा होतो. हॅव्हिंग अ क्वालिटी ऑफ फिमेल्स या अर्थानंच स्त्रियांचे गुण या अर्थानं हा शब्द वापरला जातो आहे. स्त्रीवादाच्या उगमामध्ये आपण पाहिलेलं आहे की इंग्लंडमध्ये, अमेरिकेमध्ये, नॉर्वे, स्वीडन, दक्षिण अमेरिका, उत्तर अमेरिका, फ्रान्स, संपूर्ण युरोप खंड, त्याचबरोबरीनं आफ्रिका खंड आणि आशिया खंडामध्ये, त्यामध्ये भारतामध्ये कोणत्या पद्धतीनं स्त्रियांच्या मुक्तीसंदर्भातील लढे उभारले गेले आणि त्यातून स्त्रीवादाचा जन्म झाला. 1975 हे महिला वर्ष जाहीर करण्यात आलं आणि त्याच वर्षी राष्ट्रीय महिला समितीची देखील स्थापना करण्यात आली आहे. अर्थातच भारतामध्ये 1993 साली 73 आणि 74वी घटनादुरुस्ती मंजूर झाली आणि यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सुद्धा महिलांना 50% आरक्षण सुरू झाले आणि त्यामुळं भारतात देखील राजकीय सामाजिक क्रांती घडून आलेली आहे. अर्थातच सर्वच क्षेत्रांमध्ये स्त्रियांचा सहभाग हा वाढत चाललेला आहे. आज असं कोणतंही क्षेत्र राहिलेलं नाही की ज्याच्यामध्ये स्त्रियांनी सहभाग घेतलेला नाही आहे किंवा प्रवेश केलेला नाही. तरी देखील आज 100% आपण असं म्हणू शकत नाही की स्त्री ही सबल झालेली आहे. किंबहुना महिला सबलीकरण किंवा स्त्री सक्षमीकरण हे होणं खूप गरजेचं आहे आणि हे होण्यासाठी स्वतः स्त्रियांनी पुढाकार घेणं, प्रयत्न करणं गरजेचं आहे. स्त्रियांच्या बाजूनं असणारे अनेक कायदेही आज निर्माण झालेले आहेत. स्त्रियांविषयक लढा देणाऱ्या अनेक संघटना आज अस्तित्वात आहेत. तेव्हा या सर्वांचा चांगल्या पद्धतीनं उपयोग करून घेऊन आपल्या स्त्रीशक्तीचा विकास घडवून आणणं, आपल्यामध्ये असणाऱ्या उपजत नैसर्गिक प्रवृत्तींना जाणून ओळखून त्याचा सक्षमीकरणासाठी कसा उपयोग करून घेता येईल यासाठी प्रयत्न करणं हे खूप गरजेचं आहे. तर या स्त्रीवादाची नेमकी वैशिष्ट्ये काय आहेत? कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ फेमिनिझम. स्त्रीवादाचं पहिलं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे स्त्रीवादी विचारप्रणाली. स्त्री पुरुष यांच्यातील भेदातून निर्माण होणारी लिंगभेदात्मक असमानतेची दरी आणि त्यातून निर्माण होणारे स्त्रियांविषयक प्रश्न, स्त्रियांना दिली जाणारी हीन कनिष्ठ वागणूक असेल, पुरुषसत्ताक वर्चस्व या विरोधामध्ये आज जगातील अनेक समाजसुधारकांनी संघर्ष केलेला आहे. आजच नव्हे तर अगदी पुरातन काळापासून आपण पाहत आलेलो आहे. स्वातंत्र्यपूर्व कालखंडापासून आपण पाहिलेलं आहे की याच्यामध्ये अनेक समाजसुधारकांनी खूप संघर्ष केलेला आहे आणि त्यासंबंधीचे आपले विचार देखील मांडलेले आहेत. याला स्त्रीवादी विचारप्रणाली असंही म्हणता येईल. पाश्चात्य राष्ट्रांमध्ये स्त्रियांच्या हक्कांसाठी मेरी वुलस्टनक्राफ्ट असतील, J.S. मिल असतील, मिसेस पॅकहॅस्ट, एलिझाबेथ कॅन्डिस स्टॅटन, ल्युकेसिया मॉन्ट, चार्ल्स फुरियर, सिमॉन दी बोवा, ऑलिम्पी दी गॉगस, हेलन सिक्सस, ल्युसी कॉमिसॉर, मोनिका थ्रेलफॉल, बियांका बेक्कली यासारख्या अनेक विचारवंतांनी स्त्रीविषयक समस्यांचं निराकरण करण्यासाठी खूप महत्त्वाचं योगदान दिलेलं आहे. भारतामध्ये पाहिलं तर स्त्रियांविषयक असणाऱ्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी मुख्यत्वे करून आपल्याला राजा राममोहन रॉय यांचं नाव घ्यावं लागेल. स्त्री शिक्षणाविषयी अहोरात्र झटणारे महात्मा फुले असतील, सावित्रीबाई फुले असतील, महात्मा धोंडो केशव कर्वे, रघुनाथ धोंडो केशव कर्वे असतील, पंडिता रमाबाई असतील, ताराबाई शिंदे असतील, लोकहितवादी असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, यासारख्या अनेक प्रभूतींनी यामध्ये खूप महत्त्वपूर्ण आणि मोलाचं योगदान दिलेलं आहे. महात्मा गांधींनी देखील खूप मोठी स्त्रीशक्तीविषयक कामगिरी पार पाडलेली आहे. 1960 नंतर स्त्रीवादी विचारप्रणालीला गती प्राप्त झालेली आहे. अलीकडे अनेक स्त्रीवादी विचारवंतांनी व्यापक पद्धतीनं अभ्यास केलेला आहे.
गेल ऑम्वेट, रोझलिंड ओहलेन, डॉक्टर नीलम गोरे, विद्युत भागवत, डॉक्टर छाया दातार यासारख्या अभ्यासकांनी तर स्त्रीवादाचा अभ्यास हा वेगवेगळ्या परिप्रेक्ष्यातून मांडलेला आहे. वेगवेगळ्या भूमिकेतून त्यांनी स्त्रीवादाचा अभ्यास केलेला आहे आणि आज मितीस असणाऱ्या स्त्रियांच्या समस्या लक्षात घेऊन स्त्रीवादाची वैचारिक मांडणी त्यांनी आपल्या विविध ग्रंथांच्या माध्यमातून केलेली आहे. म्हणजे स्त्रीवादाचं पहिलं वैशिष्ट्य स्त्रीवादी विचारप्रणाली स्त्री पुरुष यांच्यातील भेदातून निर्माण होणारी असमानतेची दरी आणि त्यातून निर्माण होणारे प्रश्न आणि त्यासंबंधी मांडले गेलेले विचार म्हणजे स्त्रीवादी विचारप्रणाली हे स्त्रीवादाचं एक पहिलं वैशिष्ट्य मानता येईल. दुसरं वैशिष्ट्य आहे स्त्री पुरुष समानतेचा अभाव. स्त्री पुरुष समानता प्रस्थापित करणं हाच मुळात स्त्रीवादाचा एक प्रधान हेतू आहे. मुळातच स्त्री पुरुषांमध्ये असमानता असल्या कारणानं स्त्रियांवरती जे काही अन्याय अत्याचार घडून आले आणि त्यामुळं स्त्रियांनी त्याच्या विरुद्ध उचललेला जो एल्गार आहे तो एल्गार म्हणजे स्त्रीवादी विचार आहे. समाजव्यवस्थेमध्ये स्त्री पुरुष विषमतेविरुद्ध स्त्रीवाद्यांचा हा लढा आहे. स्त्री पुरुष समानता म्हणजे स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीनं मिळणारे हक्क अधिकार हे प्राप्त करून देणं होय. त्यांना पुरुषांच्या बरोबरीनं माणूस म्हणून वागणूक देणं, त्याचबरोबरीनं सामाजिक राजकीय आर्थिक पातळीवर पुरुषांच्या बरोबरीनं त्यांना समान वागणूक आणि अधिकार देणं. भारतीय राज्यघटनेनं सुद्धा कलम 14 ते 18 मध्ये समतेचा अधिकार दिलेला आहे. 14 ते 17 मध्ये 14, 15, 16 आणि 17 ही भारतीय राज्यघटनेतील कलम ही समानतेचा अधिकार प्रदान करत आहेत. परंतु अजूनही समाजामध्ये स्त्री पुरुष समानतेचा अभावच असलेला दिसून येतो. तिसरं वैशिष्ट्य स्त्रीवादाचं ते म्हणजे स्त्रीवादी विविध दृष्टिकोन. जसे एखाद्या राजकीय पक्षामध्ये वेगवेगळ्या मतप्रवाह निर्माण होतात आणि त्यातून वेगवेगळे राजकीय पक्ष उदयाला येतात, वेगवेगळे विचारप्रवाह निर्माण होतात, त्या पद्धतीनं स्त्रीवादी चळवळीमध्ये सुद्धा अनेक विचारप्रवाह कालांतराने निर्माण झालेले दिसून येतील. सर्व विचारप्रवाहांमध्ये स्त्रीवादी प्रश्नांचं स्वरूप हे सामान्यपणे एकच दिसतंय, परंतु त्यांचं निराकरण करण्याचे जे मार्ग आहेत, त्यांचे लढा उभा करण्याचे जे मार्ग आहेत त्याच्यामध्ये वेगळेपण दिसतं. त्यातूनच विविध विचारप्रवाहाची निर्मिती झालेली दिसते. स्त्रीवादी विचारांमध्ये प्रामुख्यानं उदारमतवादी, समाजवादी, जहालमतवादी, मार्क्सवादी असे प्रवाह दिसून येतात. प्रत्येक प्रवाहाने वेगवेगळ्या दृष्टिकोनातून विचार करून स्त्रीवादी चळवळीला एक पोषक असं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. स्त्रीवादी विविध विचारप्रवाहांचा अभ्यास या प्रकरणामध्ये निश्चितपणेच आपल्याला घ्यायचा आहे. यानंतरचं चौथं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे स्त्रियांविषयक विविध कायदे. तसं पाहायला गेलं तर 19व्या शतकातच स्त्रियांविषयक अनेक कायदे संमत झालेले होते आणि तेही प्रामुख्यानं कुठे तर पश्चिमेकडील युरोपियन राष्ट्रांच्यामध्ये. आणि त्यामुळं समाजामध्ये स्त्रियांवर होणारा अन्याय अत्याचार याला काही प्रमाणामध्ये अटकाव बसलेला होता. स्त्रियांना सामाजिक आर्थिक राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा काही अधिकार हे प्राप्त झालेले होते. 20व्या शतकामध्ये भारतातील स्त्रियांविषयक सुद्धा अनेक महत्त्वपूर्ण कायदे हे संसदेमध्ये पारित झाले. 20व्या शतकामध्ये संपूर्णतः पाहिलं तर अनेक क्षेत्रांमध्ये ज्या काही आवश्यक बाबी होत्या, स्त्री पुरुष समानतेच्या दृष्टीनं होणं गरजेच्या होत्या, त्या संपूर्ण बाबी घडून आलेल्या होत्या. भारतामध्ये पाहिलं तर हिंदू कोड बिलानुसार घटस्फोट, वारसा, हिंदू विवाह कायदा हा निर्माण झाला होता. 1956चा अनैतिक व्यापार बंदी कायदा असेल, 1961चा हुंडा प्रतिबंधक कायदा असेल, लैंगिक छळ प्रतिबंधक कायदा 2003चा असेल, त्याचबरोबरीने 1983 सालचा स्त्रियांवरील अत्याचार विरोधीचा कायदा असेल, कौटुंबिक छळापासून स्त्रियांच्या संरक्षणाचा कायदा 2005चा असेल. यासारखे अनेक कायदे संमत करून एकंदरीत स्त्रियांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न भारतामध्ये झालेला होता. समाजव्यवस्थेमधील पुरुषप्रधानतेमुळं स्त्रियांवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराचं समूळ उच्चाटन करण्याची गरज ही होतीच आणि त्यामुळं त्याच्यासाठी काय गरजेचं आहे तर त्याच्यासाठी कडक कायद्यांची गरज आहे. हे ओळखूनच भारतीय समाजव्यवस्थेमध्ये, राज्यव्यवस्थेमध्ये असे अनेक स्त्रीविषयक कायदे करण्यात आलेले होते.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रयत्नामुळं आणि अलीकडील अनेक स्त्रीवादी संघटना ज्या निर्माण झालेल्या आहेत त्यांनी दाखवलेल्या जागरूकतेमुळंच या विविध कायद्यांची निर्मिती होऊ शकलेली आहे. परंतु असं म्हणता येऊ शकत नाही की हे स्त्रीविषयक कायदे निर्माण झाले, स्त्रियांविषयक अनेक संघटना निर्माण झाल्या आणि म्हणून स्त्री सुरक्षित झाली, म्हणून स्त्रियांवर होणारे अत्याचार थांबलेले आहेत असं आपण म्हणू शकत नाही. कारण आज देखील स्त्रियांवर होणारे अत्याचार हे कमी झालेले नाही आहेत, ते अद्यापही आहेतच. यासाठी स्त्रीवादी संघटनांनी समस्त स्त्रियांमध्ये या कायद्याविषयक जागृती निर्माण करणं गरजेचं आहे. आज आपण पाहतो की जीवाच्या भीतीनं असेल किंवा आपली बदनामी होईल म्हणून अनेक अत्याचार पीडित किंवा ज्या पीडित स्त्रिया आहेत त्या अनेकदा पोलिसांमध्ये तक्रार करायलाही धजावत नाहीत, किंबहुना घरच्यांचा त्यांना पाठिंबा नसतो आणि त्यामुळेही त्या असे पाऊल उचलायला मागे पुढे पाहत नाहीत आणि त्यामुळं बऱ्याचदा स्त्रिया मूक कळून गप्प बसत असतात आणि त्यामुळं अत्याचार करणारे जे लोक आहेत त्यांना अधिकाधिक प्रोत्साहन मिळत जातं आणि हे अत्याचाराचं सत्र तसंच्या तसं सुरू राहत असतं. म्हणून स्त्रियांच्या बाजूनं जे कायदे अस्तित्वात आहेत त्याची कडक अंमलबजावणी होणं गरजेचं आहे. राज्यव्यवस्थेनं, प्रशासनानं याची प्रभावी, न्यायालयांनी याची प्रभावी अंमलबजावणी करणं हे खूप गरजेचं आहे आणि स्त्रियांनी या कायद्यांचा पुरेपूर उपयोग करून घेणं हेही देखील खूप गरजेचं आहे. स्त्रीवादाचं 5वं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे राजकीय जागृती. 19व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये जगातील अनेक राष्ट्रांनी स्त्रियांना राजकीय अधिकार दिले, कारण तेथील अनेक स्त्रीवादी संघटनांनी राजकीय हक्कासाठी चळवळी निर्माण केलेल्या होत्या आणि स्त्रियांमध्ये राजकीय जागृती घडवून आणण्याचा प्रयत्न या चळवळींनी केलेला होता. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर इंग्लंडमध्ये 1911 साली मिसेस पॅकहेस्ट यांच्या नेतृत्वाखाली जी स्त्रीवादी चळवळ निर्माण झालेली होती ती अत्यंत आक्रमक अशी होती. तिला स्वरूप जणू काही आंदोलनाचंच आलेलं होतं. यामध्ये अनेक स्त्रियांनी तुरुंगवास देखील भोगला. या चळवळीला सफरेजिस्ट चळवळ असं देखील म्हटलं जातं, कारण ही प्रामुख्यानं स्त्रियांना मतदानाचा अधिकार मिळावा म्हणून घडून आणलेली चळवळ होती. अमेरिकेमध्ये सुद्धा स्त्रीवादी संघटनांनी नॅशनल अमेरिकन वुमन सफरेज असोसिएशन या एका संस्थेकडूनच मतदानाच्या हक्कासाठी एक चळवळ उभी केलेली होती. हा दोन्हीचा परिणाम असा झाला की इंग्लंडमधील स्त्रियांना देखील मतदानाचा अधिकार मिळाला आणि अमेरिकेतील स्त्रियांना देखील 1920 साली अमेरिकन राज्यघटनेत 19वी घटना दुरुस्ती होऊन मतदानाचा अधिकार मिळाला. दरम्यान संयुक्त राष्ट्र संघटनेने देखील स्त्रियांना मानवी अधिकारांच्या सनदेमध्ये समान अधिकार दिले. भारतामध्ये स्त्रियांचे स्वातंत्र्य चळवळीतील योगदान हे खूप महत्त्वपूर्ण राहिलेले आहे आणि त्याचा परिणाम असा झाला की भारतीय राज्यघटनेनं स्त्रियांना मतदानाचा अधिकार देत असताना तो पुरुषांच्या बरोबरीने दिलेला आहे. जगातील एकमेव असं आपलं भारतीय संविधान आहे की ज्या भारतीय राज्यघटनेनं एकाच वेळी स्त्री आणि एकाच वेळी पुरुषांना मतदानाचा अधिकार दिलेला आहे. जगातील अनेक राष्ट्रांनी सुरुवातीला पुरुषांना आणि नंतर लढा उभा केल्यानंतर लढल्यानंतर स्त्रियांना मतदानाचा अधिकार प्राप्त करून दिलेला आहे, परंतु भारत त्याच्यामध्ये अपवाद आहे. त्याचबरोबरीनं मूलभूत अधिकारानं सुद्धा स्त्रियांना समानता प्रदान केलेली आहे. थोडक्यात काय तर राजकीय जागृती हे स्त्रीवादाचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. स्त्रियांमध्ये राजकीय जाण असणं, भान आणणं हे खूप गरजेचं आहे. भारतात 73 आणि 74वी घटना दुरुस्ती झाली 1993 साली आणि यानं काय झालं तर स्त्रिया राजकारणामध्ये सामील झाल्या, परंतु त्यांच्यामध्ये म्हणावी तशी राजकीय जाणीव जागृती अद्यापही निर्माण झालेली नाही आहे. पुरुषांची राजकारणामध्ये सक्रिय असण्याची टक्केवारी आपण पाहिली आणि त्याच्याबरोबरीनं स्त्रियांची राजकारणामध्ये सक्रिय असण्याची टक्केवारी जर आपण पाहिली तर खूप मोठी तफावत आपल्याला त्यामध्ये दिसून येईल. नगरपालिका, महानगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्था यांच्यामध्ये 50% आरक्षण देऊन देखील अनेक स्त्रिया अद्यापही या राजकारणापासून अलिप्त आहेत. यासाठी विविध स्त्रीवादी संघटनांनी नव्या उमेदीनं आपला राजकीय सहभाग वाढवणं गरजेचं आहे आणि त्या पद्धतीनं प्रयत्न देखील आता होऊ लागलेले आहेत. स्त्रीवादाचं 6वं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे संघटनांमध्ये असणारी मतभिन्नता. स्त्रीवादी चळवळ या सर्व स्त्रियांच्या समस्या सोडवण्यासाठी जरी निर्माण झालेल्या असल्या तरी या स्त्रीवादी संघटनांमध्ये अलीकडे खूप मोठ्या प्रकारची एक वैचारिक भिन्नता दिसून येते. याच्यामध्ये अनेक गट तट देखील पडलेले असतात. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर ब्राह्मण स्त्रीवादी संघटनांचा गट आहे.
बहुजन स्त्रीवादी संघटनांचा गट आहे, दलित स्त्रीवादी संघटनांचा गट वेगळा आहे, आदिवासी स्त्रियांचा गट वेगळा आहे. असे अनेक स्त्रीवादी गट या समाजामध्ये दिसून येत आहेत आणि त्यांचं नेतृत्व, संघटनात्मक बांधणी ही विशिष्ट गटासाठी, वर्गासाठी कार्य करताना दिसू लागलेली आहे. जगातील सर्व स्त्रियांचे प्रश्न हे कमी जास्त प्रमाणामध्ये सारखे जरी असले तरी या स्त्रीवादी संघटनांमध्ये मतैक्य नाही. अलीकडे शहरी आणि ग्रामीण स्त्रिया अशी देखील वर्गवारी झालेली दिसून आलेली आहे. म्हणजेच याबरोबरीनं दारूबंदी, स्त्री भ्रूण हत्या, लैंगिक स्वातंत्र्य, प्रथा, परंपरा या बाबतीमध्ये सुद्धा स्त्रीवादी संघटनांमध्ये मतैक्य नाही. प्रत्येकाची मतं यामध्ये निराळी असलेली दिसून येतील. त्याचबरोबरीनं यामध्ये मतभिन्नता निर्माण होण्याचं आणखी एक मोठं कारण म्हणजे प्रादेशिक भिन्नता असेल. भौगोलिक, भाषिक, जातीय, धार्मिक पातळीवर या स्त्रीवादी संघटना निर्माण झालेल्या आहेत आणि त्यामुळं त्यांच्यामध्ये एक प्रकारची मतभिन्नता दिसून येते. आणि साहजिकच स्त्रियांच्या समस्यांचं निराकरण करत असताना या मतभिन्नतेमुळं संघटनात्मक पातळीवर ऐक्य त्या हरवून बसतात आणि त्यामुळं जो मुख्य उद्देश आहे स्त्री पुरुष समता प्रस्थापित करणं, स्त्रियांचे अधिकार त्यांना प्राप्त करून देणं, समाजामध्ये माणूस म्हणून जगण्याचा हक्क त्यांना मिळवून देणं, हा जो मुख्य हेतू आहे तोच बाजूला सारला जातो आणि अनावश्यक मतभिन्नतेमुळं स्त्रीवादी संघटना कुठेतरी कमजोर पडताना दिसत आहेत. यानंतरचं 7वं वैशिष्ट्य आहे स्त्रीवादी विचारप्रणालीचं, ते म्हणजे खाजगीकरण, जागतिकीकरणाचा स्त्रीवादावर झालेला परिणाम. अलीकडे पाहिलं तर स्त्रियांवर या खाजगीकरण आणि जागतिकीकरणाचा प्रभाव हा फार मोठ्या प्रमाणावरती पडलेला दिसून येईल. स्त्रियांच्या कुटुंबातील गरजा, त्याचबरोबरीनं प्रसारमाध्यमातील कार्यक्रमांसाठीच बऱ्याचदा स्त्रीच्या जीवनातला फार मोठा अवास्तव वेळ हा खर्ची पडत असतो. मध्यमवर्गीय ज्या स्त्रिया आहेत त्यांचा अलीकडील ओढा हा चंगळवादाकडं जाऊ लागलेला आहे आणि त्यामुळं नव्यानं हा विचार करण्याची गरज स्त्रीवादी विचारवंतांना भासू लागलेली आहे. 1991 नंतर तर या स्त्रीवादी चळवळीला एक वेगळीच दिशा प्राप्त झाली. आता स्त्रीमुक्ती लढ्याचं नेतृत्व हे कष्टकरी स्त्रियांकडेच द्यावं लागेल असा एक प्रश्न याच्यामध्ये निर्माण होऊ लागलेला आहे. कारण स्त्रिया या सामाजिक प्रश्नांकडे फारशा अग्रक्रमानं पाहत नाही आहेत. घरच्या जबाबदाऱ्या, कौटुंबिक वेळ, त्याचबरोबर प्रसारमाध्यमांचा वाढता वापर आणि त्याच्यामध्ये रममाण होणं यातच स्त्री जीवनाचा बराचसा वेळ जाऊ लागलेला आहे आणि त्यामुळं मग या स्त्रीमुक्ती लढ्याचं नेतृत्व कोण करणार असा प्रश्न उद्भवू लागला आहे आणि त्याचमुळं कष्टकरी स्त्रियाच हे करू शकतील असा एक नवीन विचार याच्या पुढं निर्माण होऊ लागलेला आहे. त्यामुळं खाजगीकरण, जागतिकीकरणानं जे काही नवीन औद्योगिकीकरण निर्माण झालेलं आहे, प्रसारमाध्यमांचा वापर वाढलेला आहे, त्याचबरोबरीनं स्मार्टफोन्स, मनोरंजनाची अनेक साधनं निर्माण झालेली आहेत, त्याचा वापर मोठ्या प्रमाणात होऊ लागलेला आहे. त्यामुळे स्त्रियांना या सामाजिक समस्यांकडे पाहण्यासाठी वेळ नाही आहे अशी परिस्थिती उद्भवलेली आहे. स्वतःच्या स्त्रीमुक्ती लढ्यासाठी वेळ देण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नाही आहे अशी एक परिस्थिती उद्भवू लागली आहे. त्यामुळे स्त्रीमुक्ती लढ्याचं नेतृत्व कोण करणार असा प्रश्न आज मितीस उभा आहे. यानंतरचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे स्त्री सबलीकरण. स्त्री सबलीकरण म्हणजे स्त्रियांना शैक्षणिक, आर्थिक, राजकीय, कौटुंबिक अशा सर्वच क्षेत्रांमध्ये पुरुषांच्या बरोबरीनं विकासाच्या, प्रगतीच्या समान संधी उपलब्ध करून देणं, त्यासाठी समतेचं वातावरण निर्माण करणं म्हणजे स्त्री सबलीकरण होय. स्त्री सबलीकरणामध्ये लिंगभेदावर आधारित विषमता नष्ट करणं आणि समान संधीसाठी प्रयत्न करणं ही 2 प्रमुख उद्दिष्ट असतात. त्याचबरोबरीनं स्त्रियांचे शारीरिक, मानसिक, भावनिक गुणवत्ता सुधारणं, स्त्रियांचे राजकीय, आर्थिक, सामाजिक सबलीकरण घडवून आणणं हे याच्यामध्ये अंतर्भूत आहे. राजकीय सबलीकरण म्हणजे काय तर स्त्रियांना राजकीय हक्क पुरुषांच्या बरोबरीनं प्राप्त करून देणं हे याच्यामध्ये अपेक्षित आहे. राजकारणामध्ये पुरुषांच्या बरोबरीनं समान संधी उपलब्ध करून देणं हे याच्यामध्ये अपेक्षित आहे. आर्थिक सबलीकरण म्हणजे नेमकं काय आहे तर स्त्रियांना आर्थिक क्षेत्रामध्ये पुरुषांच्या बरोबरीनं अधिकार आणि वागणूक प्राप्त करून देणं म्हणजे आर्थिक सबलीकरण आहे. केवळ ती स्त्री आहे म्हणून तिला कमी पगार देणं, कमी वेतनामध्ये स्त्रीला राबवून घेणं हे सर्वतः चुकीचं आहे. कारण जे काम पुरुष करत आहे तेच काम जर एखादी स्त्री करत असेल तर त्या पुरुषाला त्या कामासाठी जितकं वेतन मिळतं तितकंच वेतन त्या स्त्रीला सुद्धा देणं हे गरजेचं आहे. आर्थिक क्षेत्रामध्ये
तिची क्षमता असेल, पात्रता असेल तर तिला देखील वरचं आणि मानाचं पद मिळणं हा तिचा अधिकार आहे, हे तिला प्राप्त करून देणं म्हणजे आर्थिक सबलीकरण आहे. घरात नसणाऱ्या स्त्रीला सुद्धा तिच्या कामाचा योग्य असा मोबदला देणं, तिला मानसन्मान देणं हे खूप गरजेचं आहे. आर्थिक उत्पन्न आणि जीवनमान यांची सांगड घालून सुखी जीवन जगणं म्हणजे आर्थिक सबलीकरण आहे. सामाजिक सबलीकरण म्हणजे काय आहे तर समाज व्यवस्थेमध्ये, कुटुंब संस्थेमध्ये स्त्रियांना समान दर्जा, संधी उपलब्ध करून देणं म्हणजे सामाजिक सबलीकरण आहे. कौटुंबिक व्यवस्थेमध्ये कुटुंब प्रमुख या नात्यानं स्त्रीला वागणूक देणं, जशी पित्याला वागणूक मिळते तशी मातेला देखील कुटुंब प्रमुख या नात्यानं वागणूक मिळणं. कोणत्याही महत्त्वपूर्ण निर्णयामध्ये तिची सहमती पाहणं गरजेचं आहे. तिला समाजामध्ये वावरत असताना एक आई म्हणून, एक स्त्री म्हणून, एक पत्नी म्हणून समान दर्जा मिळवून देणं हे खूप गरजेचं आहे. याला सामाजिक सबलीकरण असं म्हणता येईल. म्हणजे स्त्रीवादी संघटनांनी स्त्री सबलीकरणासाठी आपल्या संघटित शक्तीच्या जोरावरती शासनाकडे आपल्या मागण्या मांडल्या आणि अलीकडे स्त्रियांसाठी भारत सरकारनं देखील विविध योजना तयार केलेल्या दिसून येतील. उदाहरणार्थ महिला समृद्धी योजना असेल, इंदिरा गांधी महिला योजना असेल, महिला आर्थिक विकास महामंडळ असेल, मनरेगा योजना आहे, बेटी बचाओ बेटी पढाओ योजना असेल, इंद्रधनुष्य योजना असेल. म्हणजे अशा प्रकारच्या अनेक योजना या महिलांच्या समृद्धीकरणासाठी, सक्षमीकरणासाठी, उन्नतीसाठी भारत सरकारनं निर्माण केलेल्या आहेत. अलीकडील काही कालखंडामध्ये आपण पाहतो की स्त्री भ्रूण हत्येचं प्रमाण हे वाढू लागलेलं आहे. शासनानं त्यासंबंधीचा कायदा केल्यामुळं ते प्रमाण काहीसं कमी झालं आहे देखील, परंतु अजूनही छुप्या मार्गानं स्त्री भ्रूण हत्या, लिंग चाचणी करून स्त्री भ्रूण हत्या घडून आणल्या जातातच. आणि त्यामुळं बेटी बचाओ बेटी पढाओ या योजनेचं महत्त्व आपल्याला ओळखायचं आहे. जशा कौटुंबिक व्यवस्थेमध्ये पुरुषांना स्थान आहे, आपल्या घराण्याचा दिवा म्हणून मुलग्याकडं पाहिलं जातं, त्याच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहिली जाते, तशीच वाट ही मुलगी जन्मल्यानंतर तिच्या आगमनाची वाट पाहणं हे गरजेचं आहे. कारण जर मुलगा दिवा असेल तर मुलगी देखील पणती असते आणि तिच्यामुळंच या संसाराचा गाडा हा पुढं ओढला जाऊ शकतोय. आपण पाहतोय की जर स्त्रियांचं एकंदरीतच प्रमाण कमी झालं तर त्याचे खूप भयावह परिणाम हे आपल्या सर्वांनाच भोगावे लागणार आहेत. कारण प्रजोत्पादन ही एक नैसर्गिक क्रिया ही केवळ स्त्रीमध्येच आहे आणि त्यामुळं स्त्रिया या पुरुषांच्या बरोबरीनं असणं खूप गरजेचं आहे. जगातील नॉर्डिक देशांमध्ये सर्व क्षेत्रांमध्ये स्त्री ही आपल्याला सबलीकरण झालेली दिसून येईल. संयुक्त राष्ट्रसंघाच्या ताश्कंद येथील कार्यालयामध्ये एक 80 राष्ट्रांची ऐतिहासिक बैठक ही दिनांक 27 सप्टेंबर 2015 रोजी संपन्न झालेली होती. यामध्ये स्त्री सबलीकरणाबाबत बरीचशी चर्चा झाली आणि यामध्ये एक ठरवण्यात आलं की जी लिंगभेदाची दरी आहे ती लिंगभेदाची दरी 2030पर्यंत दूर करण्यासाठी जी सभासद राष्ट्र आहेत, सहभागी राष्ट्र आहेत, त्या सर्व राष्ट्रांनी त्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे, असा एक ठराव याच्यामध्ये मंजूर करण्यात आला. म्हणजे अशा प्रकारे स्त्रीवादाची विविध वैशिष्ट्य आपण पाहिली. यामध्ये पहिलं वैशिष्ट्य होतं स्त्रीवादी विचारप्रणाली, दुसरं होतं स्त्री पुरुष समानतेचा अभाव, तिसरं वैशिष्ट्य म्हणजे स्त्रीवादी विविध दृष्टिकोन, चौथं वैशिष्ट्य म्हणजे स्त्रियांविषयक विविध कायदे, त्याचबरोबरीनं पाचवं वैशिष्ट्य होतं ते म्हणजे राजकीय जागृती, सहावं वैशिष्ट्य संघटनातील मतभिन्नता, सातवं वैशिष्ट्य म्हणजे खाजगीकरण, जागतिकीकरणाचा स्त्रीवादावर झालेला परिणाम आणि आठवं वैशिष्ट्य होतं ते म्हणजे स्त्री सबलीकरण. अशा प्रकारे आपल्याला स्त्रीवादाची ही अनेकविध वैशिष्ट्य सांगता येतील.